शेतकरी मित्रांनो नमस्कार. ज्यावेळेस आपण ड्रिप करत असतो आपल्या शेतामध्ये त्यावेळेस काय करत असतो, असे जे कॉक आहे तर ते आपण काढत असतो. आता हे कॉक काढत असताना काय होतंय, आपण आपल्या त्यावेळेच्या सोयीनुसार काढत असतो, परंतु भविष्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस काय होतं, आता इथं जो कॉक काढले तर इथं काय केलं, इथं काढत असताना हा एल्बो इथून आहे ना इकडं खाली सबमिन गेलेली आहे आणि हा जो मध्ये कॉक आहे तर तो आता साधा 350 रुपयाचा कॉक टाकला होता 2.5 इंचचा मी, आणि परत इकडे परत टी आहे. पण आता काय झालं, हा कॉक काय झालंय खराब झालाय. आता हा कॉक खराब झालाय आणि हा बदलायचा म्हणलं तर आता मला काय करावं लागते, या कॉक सोबत पलीकडचा टी हा एल्बो इथून म्हणजे कट करावं लागते. परत आहे हा सट आहे तर परत नवीन टाकावं लागते. तर या कॉकच्या म्हणजे कमी पैशासाठी येतो म्हणून त्यावेळेस टाकलेला होता, परंतु या कॉकला जर रिप्लेस करायचा असेल तर दुसरा एक कॉक आहे, त्याच्यामध्ये हा जो खर्च अतिरिक्त येणार आहे, हा एल्बो असेल किंवा पलीकडला टी आहे, तर तो आपल्याला म्हणजे काढायची गरज नाही. कारण का तो कॉक तुम्हाला दाखवतो, तर तो अशा प्रकारचा कॉक आहे जेणेकरून काय होतं, हा जर टाकला तर दोन्ही साईडच्या ज्या वेळेस आपण आट्या काढू त्यावेळेस कॉक मधला मध्ये निघून जातो किंवा आपल्याला काढून टाकता येतो, आणि परत आहे त्या जागी दुसरा नवीन कॉक जो आहे तो आपल्याला बसवता येतो. तर अशा पद्धतीने थोडंसं महाग वस्तू आहे, याच्यापेक्षा एक डबल ते ट्रिपल किंमत जाते. परंतु रिप्लेस करायच्या वेळी जो आपला अतिरिक्त खर्च होणार आहे, हा एल्बो असेल किंवा पलीकडला टी असेल किंवा जो सोल्युशनचा वगैरे इतर खर्च जो येतो तर तो अतिरिक्त येणारा खर्च टाळता येतो. त्यामुळे सुरुवातीला वन टाइम इन्व्हेस्टमेंट करत असतो आपण ट्रिपमध्ये, त्यावेळी जर अशा प्रकारची जर गोष्टींकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर भविष्यामध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि होणारा खर्च टाळता येतो. त्याच्यामुळे ड्रिप करत असताना काय करायचं, छोट्या छोट्या गोष्टीकडे जास्त म्हणजे कमी पैसे जातात म्हणून त्याच्याकडे त्या घ्यायच्या नाहीत किंवा करायचे नाही त्या. कारण ड्रिप जी आहे ते आपली वन टाइम आणि फ्युचरिस्टिक इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर चांगलंच काम करायचं किंवा चांगल्याच कंपनीचे आहेत तर ते घ्यायचंय. माहिती आवडत असेल तर लाईक, फॉलो आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.